नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता काळ्या बिबट्याची डरकाळी. कोल्हापुरात व्याघ्र राजा राणीच्या वाढत्या हालचालीमुळे लक्षवेधी ठरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काळ्या बिबट्याची नोंद झाल्याचं बुधवारी स्पष्ट झालं. बिबट्याची स्वतंत्र 3 छायाचित्र मिळाल्याने त्याची उपस्थिती लक्षणीय मानली जात आहे. या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेला नवा आयाम प्राप्त झाला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये वाघ वाघिणीचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे हा व्याघ्र प्रकल्प चर्चेत राहिला आहे. अशातच आता या राष्ट्रीय उद्यानात 20 एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये काळ्या कभिज्ञ बिबट्याची नोंद झाली. पुढच्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याची 3 छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. आज बुधवारी चांदोली राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा तपासण्यासाठी गेलेल्या वनपथकाला या काळ्या बिबट्याचं छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये बद्ध झालेलं आढळलं. या प्रकारची नोंद यापूर्वी कधी झाली नव्हती. काळ्या बिबट्या तथा ब्लॅक पॅन्थर ही स्वतंत्र प्रजाती नव्हे तर बिबट्याचाच एक प्रकार मानला जातो. मेलानिन हे अंगद्रव्य शरीरात अधिक प्रमाणात झाल्याने त्यांचा रंग पूर्णतः काळा दिसतो. काळ्या रंगाच्या टिपक्याचा पॅटर्न काही वेगळाच आढळतो. त्यांची उपस्थिती ही वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा पुढील टप्पा गणला जात आहे.